Hello students, welcome to this lecture. In previous lecture we have started the first topic, that is kingdom Animalia, and from that we have studied already the two criteria which are used for the classification, that is number of germ layers and the body plan. Now the remaining criteria we have to study in this lecture. So let us see the next criteria which is used for the animal classification, that is known as the body symmetry. And the body symmetry, what is mean by symmetry, that we have seen in previous lecture, that is similarity in shape and size and number of parts on the opposite sides of a median plane, that is known as the symmetry. And when two halves are obtained by drawing an imaginary line to different planes, they are similar and identical. Such symmetry we can observe in organisms body also, and there are three types of symmetry we can observe in the animals. The first is known as the asymmetry, where there is no any similar and identical hall formation is taking place in that body. Such symmetry is called as asymmetry. Then bilateral symmetry, when the two identical halls are formed by a single median plane, then it is known as the bilateral symmetry. And third, radial symmetry, when there are number of planes, and through this number of planes the two identical halls we can observe. These are the three types. Here we can see in the diagram. The तीन diagram तुम्ही बघू शकताय बघा. फर्स्ट सिमेट्री आहे असिमेट्री. असिमेट्री मध्ये तुम्हाला इथं कोणत्याही पद्धतीनं ह्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीचे दोन इक्वल भाग झालेले बघायला मिळणार नाहीत, म्हणून त्याला नो सिमेट्री किंवा असिमेट्री म्हटलं जातं. एक्झाम्पल आहे फायलम पोरिफेरा. सेकंड डायग्राम मध्ये बघितलं तर रॅडियल सिमेट्री दाखवलेले आहे. नंबर ऑफ प्लेन्स दाखवलेले आहेत बघा. हा एक प्लेन आहे, हा एक प्लेन आहे, इकडचा एक प्लेन दाखवलेला आहे. तीन प्लेन मधून ह्या ऑर्गॅनिझमचे दोन इक्वल भाग आपल्याला झालेले बघायला मिळतात. सच सिमेट्री इज नोन एज द रॅडियल सिमेट्री. आणि व्हेन अ सिंगल मेडियन प्लेन इज प्रेझेंट अँड इट इज फॉर्मिंग टू इक्वल हॉल्स, सच सिमेट्री इज कॉल्ड एज हियर bilateral symmetry, जी तुम्ही इथे डायग्राम मध्ये बघू शकताय. वन बाय वन वी हॅव टू स्टडी द डिटेल्स अबाउट ऑल दिस सिमेट्री. So first it is known as the asymmetrical animals. Here the body of an organism cannot be divided into two equal parts by any plane passing through the center म्हणलेलं आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने त्या ऑर्गॅनिझमचे दोन इक्वल भागामध्ये डिव्हिजन होणार नाही, त्यावेळेला त्याला आपण असिमेट्रिकल ॲनिमल म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल हिअर सर्टन स्पॉन्जेस अँड स्नेल्स. इथं तुम्ही बघू शकताय, दिस इज दी एक्झाम्पल ऑफ स्पॉन्ज. इथं स्पॉन्जेस दाखवलेले आहेत बघा. कोणत्याही पद्धतीने ह्याचे जर तुम्ही भाग करायचे म्हणले, म्हणजे उभे भाग करायचे म्हणले किंवा आडवे भाग करायचे म्हणले, तरी दोन इक्वल भाग होणार नाही. सेकंड एक्झाम्पल हिअर इज दी स्नेल. गोगलगाय तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या गोगलगायच्या पाठीवरती हे शंखासारख्या आकाराचं आपल्याला आवरण बघायला मिळतं, ज्याला एक्झोस्केलेटन म्हणलं जातं. त्याच्यामुळे त्याचे दोन इक्वल भाग होणार नाही. या पद्धतीनं हे फायलम पोरिफेरा मधले मॅक्झिमम ऑर्गॅनिझम आहे, त्याला आपण स्पॉन्जेस म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला असिमेट्री बघायला मिळते आणि स्नेल सारख्या ऑर्गॅनिझम मध्ये असिमेट्री बघायला मिळते. दिस इज द फर्स्ट क्रायटेरिया. नेक्स्ट क्रायटेरिया हिअर रॅडियल सिमेट्रिकल ॲनिमल. सिमेट्री मध्ये दुसरा प्रकार दाखवलेला आहे रॅडियल सिमेट्री. हिअर द बॉडी ऑफ एन ऑर्गॅनिझम इज डिव्हायडेड इंटू टू सिमिलर हॉल्स इन ए नंबर ऑफ प्लेन्स म्हणलेला आहे. म्हणजे नंबर ऑफ प्लेन मधून तो ऑर्गॅनिझम आपण कट केला तरी त्याचे दोन इक्वल हॉल्स झालेले आपल्याला बघायला मिळतील. And all these planes or cuts are passing through the center and they are appearing like radii. जसं एखादं आपण वर्तुळ काढलं, सर्कल काढलं, तर त्याचा एक सेंटर असतो बघा. आणि ह्या सेंटर पासून कुठेही लाईन आपण काढली, इकडे लाईन काढू दे, इकडे लाईन काढू दे, किंवा इकडे लाईन काढली, किंवा इकडे लाईन काढली, किंवा इकडे लाईन काढली, तर याला आपण काय म्हणतो, रॅडियस म्हणतो. सिंगल असेल तर रॅडियस, अनेक असतील तर काय म्हटलं जातं, रॅडाई म्हणलं जातं. ह्या वर्तुळाची तुम्ही कितीही भाग इक्वल भाग करू शकताय, फक्त तो प्लेन कुठून गेला पाहिजे, सेंटर पासून गेला पाहिजे. अशाच पद्धतीची एखाद्या ऑर्गॅनिझमची बॉडी असेल अँड इट इज शोईंग डिव्हिजन ऑफ दॅट बॉडी इंटू टू इक्वल हॉल्स बाय नंबर ऑफ प्लेन्स, सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज अ radially symmetrical animals. And here
these examples are, there are number of organisms or the number of phylums which are showing such symmetry. The first here coelenterate example आहे हायड्रा, देन टिनोफोर्स टिनोप्लॅना एक्झाम्पल आहे, आणि इकिनोडर्म्स स्टारफिश हे 3 फायलमची नाव आहेत बघा. फायलम सिलेंटरेटा एक्झाम्पल आहे हायड्रा, फायलम टिनोफोरा एक्झाम्पल आहे टिनोप्लॅना, अँड फायलम इकिनोडर्मेटा एक्झाम्पल आहे स्टारफिश. सो हिअर वी कॅन सी इन द डायग्राम. हे पहिलं एक्झाम्पल इथे दाखवलेलं आहे बघा हायड्राचं. हायड्रामध्ये नंबर ऑफ प्लेन मधून आपण ह्या ऑर्गॅनिझमचे 2 इक्वल हॉल्स मध्ये काय करू शकतो, डिव्हिजन करू शकतो. सेकंड इथे एक्झाम्पल टिनोप्लॅना, टिनोफोरा मधला हा ऑर्गॅनिझम आहे. सेंटर मधून आपण कितीही प्लेन घेतले तर याचे 2 इक्वल भाग होऊ शकतात. आणि थर्ड एक्झाम्पल आहे स्टारफिश. तर इथं तुम्ही हिचा सेंटर पकडला स्टारफिशचा तर असा त्याचे 2 इक्वल भाग होऊ शकतात, असे 2 इक्वल भाग होऊ शकतात, असे 2 इक्वल होऊ शकतात, असे 2 इक्वल होऊ शकतात. या पद्धतीनं रॅडियल सिमेट्रीचे हे 3 ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतोय. थर्ड दॅट इज अजून एक इथं डायग्राम दाखवलेले आहे रॅडियल सिमेट्रीचे. बघा इथं हायड्राचं एक्झाम्पल आहे. नंबर ऑफ प्लेन्स ऑफ सिमेट्री बघा, असा कट केला तर इक्वल भाग होणार आहेत, असा कट केला तर इक्वल भाग होणार आहेत, असे कट केले तर इक्वल भाग होणार आहेत. किंवा इथं स्टारफिश मध्ये दाखवले नंबर ऑफ प्लेन्स किती आहेत बघा. तर या पद्धतीची सिमेट्री असेल तर त्याला काय म्हणलं जातं, रॅडियल सिमेट्री म्हणलं जातं. ओके. थर्ड टाइप ऑफ सिमेट्री bilaterally symmetrical. Here the body of an animal can be divided into 2 equal halves with a single median plane or vertical plane. एकच सिंगल मेडियन प्लेन असेल किंवा व्हर्टिकल प्लेन असेल थ्रू विच दॅट एनिमल्स बॉडी can cut and it is divided into 2 equal halves. Such symmetry is known as the bilateral symmetry, and here the 2 halves are identical. Example क्रॅब आहे, फ्रॉग आहे. आपल्याला माहिती असणारे सर्व ऑर्गॅनिझम आपण स्वतः त्याच्यामध्ये आहे. आपल्या शरीराचे सुद्धा बरोबर सेंट्रल ऍक्सिस मेडियन प्लेन मधून 2 भाग केले तर इक्वल 2 भाग लेफ्ट साइड आणि राईट साइडचे झालेले आपल्याला बघायला मिळेल. आणि असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. इथं आपण 2च घेतलेले आहेत, क्रॅब आणि फ्रॉग. कॉर्डेट ऑर्गॅनिझम मधले सगळे एक्झाम्पल्स हे बायलॅटरली सिमेट्रिकल मध्ये येतील. सो इथं बघू शकता तुम्ही फ्रॉग, तर सेंट्रल जो मेडियन प्लेन आहे त्या मेडियन प्लेन मधून जर आपण कट केलं, समजा इथून सेंटरने कट केलं तर हा भाग आणि हा भाग इक्वल असणार आहे, आयडेंटिकल असणार आहे. सेकंड एक्झाम्पल क्रॅबच्या बाबतीमध्ये. खेकड्याच्या बाबतीमध्ये बघितलं तरी बघा हा सिंगल मेडियन प्लेन आहे आणि ह्या सिंगल मेडियन प्लेन मधून आपण ह्या खेकड्याचे 2 भाग करू शकतो. हा मेडियन प्लेन आहे. जसं इथं बेडकामध्ये बघितलं तसं. असे फिश असेल किंवा बटरफ्लाय आहे, ह्युमन बिईंग आहे, कुठलेही ऑर्गॅनिझम तुम्हाला जे माहिती असतील ते याच्यामध्ये मॅक्झिमम ऑर्गॅनिझम हे बायलॅटरली सिमेट्रिकल असलेले आपल्याला बघायला मिळतात. हा थर्ड क्रायटेरिया आहे. अकॉर्डिंग टू द सिमेट्री द organisms are classified into three groups. The first is known as the asymmetry, second is known as the radial symmetry, and third is known as the bilateral symmetry. Okay. Now the fourth criteria. Before that, again one diagrammatic view here. ह्यामध्ये नो सिमेट्री बघा, कोणत्याही प्लेन मधून ह्या ऑर्गॅनिझमचे 2 भाग होणार नाहीत. रॅडियल सिमेट्री मध्ये नंबर ऑफ प्लेन्स पासिंग थ्रू सेंटर, या सेंटर मधून नंबर ऑफ प्लेन्स आहेत बघा जिथून ऑर्गॅनिझम काय होऊ शकतो, कट होऊ शकतो. ओके. आणि इथं फक्त एक सिंगल मेडियन प्लेन आहे थ्रू विच 2 इक्वल हॉल्स वी कॅन फाइंड. ओके. नाउ द नेक्स्ट क्रायटेरिया हिअर व्हेरी इम्पॉर्टंट, बॉडी कॅव्हिटी और सिलोम. प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला काही स्ट्रक्चर बघायला मिळतं. बॉडी कॅव्हिटी और सिलोम. व्हॉट इज मीन बाय बॉडी कॅव्हिटी और सिलोम? हिअर it is the space between the body wall and alimentary canal or gut wall. Space between body wall and alimentary canal म्हणजे आपलं जे शरीराची वॉल आहे, बॉडी वॉल म्हणलेलं आहे, म्हणजे थोडक्यात आपली ही वरची स्किन, आणि एलिमेंटरी कॅनल म्हणजे आपली पचन संस्था, माउथ टू एनस, यांच्यामध्ये स्पेस असतो. त्या स्पेसला काय म्हणलेलं आहे, बॉडी कॅव्हिटी किंवा सिलोम म्हणलं जातं. इट इज प्रोड्युस्ड by splitting of mesoderm during embryonic development. In previous lecture, the number of germ layers we have seen. According to germ layer, 2 types of organisms are there, diploblastic and triploblastic. In diploblastic, 2 germ layers are formed, outer ectoderm, inner endoderm. And in triploblastic organism,
3 germ layers are formed: outer ectoderm, middle mesoderm and inner endoderm. म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला मेसोडर्म बघायला मिळतो. अँड ड्यू टू स्प्लिटिंग ऑफ दिस मेसोडर्म cavity is formed. That cavity is known as the body cavity or coelom, and this cavity is produced during embryonic development. Okay, and depending upon the nature of coelom, the organisms are again classified into 3 types. म्हणजे coelom आहे किंवा नाही आणि असला तरी तो कसा आहे याच्यानुसार आपल्याला पुन्हा 3 ग्रुप्स तयार झालेले बघायला मिळतात, 3 टाइप्स बघायला मिळतात. The first is known as the coelomates, second is known as the pseudocoelomates and third is known as the acoelomate. असे आपल्याला 3 ग्रुप्स बघायला मिळतात: coelomate, pseudocoelomate and acoelomate. Okay, one by one we have to see the details about all these 3 types according to the coelom or body cavity. The first is known as the coelomates. Here true body cavity or coelom is seen. म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला खरी बॉडी कॅव्हिटी किंवा खरा सीलम बघायला मिळतो, which is formed by splitting of mesoderm. So these coelomate organisms are always triploblastic animals. So in triploblastic animals, the mesoderm splits into 2 layers enclosing a cavity which is known as the coelom. जे ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये मेसोडर्मचं स्प्लिटिंग होतं 2 लेयर मध्ये आणि त्या 2 लेयरच्या मध्ये एक कॅव्हिटी तयार होते, त्याला काय म्हटलं जातं? सीलम म्हटलं जातं. आणि असे सीलम असणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्याला सीलोमेट ऑर्गॅनिझम म्हटलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल हिअर फायलम Annelida onwards all organisms are showing coelomate. That you have to see. ट्रू बॉडी कॅव्हिटी म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये एक बॉडी कॅव्हिटी आहे, आपल्या बॉडीमध्ये जे काही सगळे ऑर्गन्स आहेत, जसं आपण बघतो की हार्ट आहे, लंग्स आहेत, मग किडनी आहे, हे सगळे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाहेरच्या बाजूला आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमची एक ट्यूब आहे आणि आपल्या बॉडीची वरची ट्यूब, या दोन्हींच्या मध्ये जो स्पेस आहे त्या स्पेस मध्ये आपले सगळे ऑर्गन्स जे आहेत, अदर ऑर्गन जे आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सोडून बाकीचे ऑर्गन्स त्या बॉडी कॅव्हिटी मध्ये आहेत, त्याला ट्रू बॉडी कॅव्हिटी म्हणली जाते. ओके, हिअर ऍनिलिड्स आर फर्स्ट ट्रू सीलोमेट्स. पहिल्यांदा ऍनिलिडा हा जो ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे त्या ऍनिलिडा मध्ये आपल्याला पहिली खरी कॅव्हिटी तयार झालेली बघायला मिळते, म्हणून ऍनिलिडाला फर्स्ट ट्रू सीलोमेट्स म्हणलं जातं. याच्यावरती एक्झामला प्रश्न विचारला जातो, हा पॉइंट इथं महत्वाचा आहे. त्याचबरोबर सीलोम कशापासून तयार होतो तर ड्यू टू स्प्लिटिंग ऑफ मेसोडर्म, हा पॉइंट महत्वाचा आहे. अँड ऑल द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम फायलम ऍनिलिडा ऑनवर्ड्स, फायलम ऍनिलिडा पासूनचे सर्व ऑर्गॅनिझम हे सीलोमेट आहे. हे 3 पॉइंट आपल्याला इथं यातले महत्वाचे आहेत. ओके, लेट अस सी इन द डायग्राम हिअर. इथं सीलोम कसा असतो दाखवलेला आहे बघा. आता इथं या डायग्राम मध्ये बघितलं तर हा जो दिसतोय तुम्हाला आउटर एक्टोडर्म आहे, हा जो दिसतोय मिडल जांभळ्या कलरना हा मेसोडर्म आहे, हा आउटर एक्टोडर्म आहे, हा मिडल मेसोडर्म आहे. पण ह्या मेसोडर्मचं स्प्लिटिंग झालंय बघा. ही एक लेअर दिसते तुम्हाला मेसोडर्मची आणि शिवाय ही पण एक आहे मेसोडर्मचीच आहे आणि याच्यामध्ये ही कॅव्हिटी आहे इकडून आणि इकडून दिसते, त्यालाच काय म्हणलं जातं? सीलोम म्हणलं जातं. आणि इथं जो दिसतोय आतमध्ये हा लेअर त्याला काय म्हणलं जातं? एंडोडर्म म्हणलं जातं. लक्षात येते का बघा? आपण ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम मध्ये सीलोम तयार होतो असं म्हणलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 जर्म लेयर्स असतात, आउटर एक्टोडर्म, मिडल मेसोडर्म आणि इनर एंडोडर्म. फक्त मेसोडर्मचं काय झालेलं आहे इथं? स्प्लिटिंग झालेलं आहे. And due to splitting of mesoderm, one cavity is formed in between these 2 layers of mesoderm. Such cavity is known as a true body cavity or coelom. Okay, and here the examples we can see. Just a minute. इथं तुम्ही एक्झाम्पल बघू शकताय की कुठल्या कुठल्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला सीलोम बघायला मिळतो. तर एक्झाम्पल्स आर हिअर ऍनिलिडा ऑनवर्ड्स म्हणलेलं आहे, त्यामुळे नॉन कॉर्डेटा मधले ऍनिलिडा, मोलुस्का, ऑर्थ्रोपोडा, इकिनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा हे 1, 2, 3, 4, 5 हे 5 फायलम जे आहेत ते कशामधले आहेत? नॉन कॉर्डेटा मधले आहेत. आणि दुसरा कॉर्डेटा, ऑल कॉर्डेट्स हे सीलोमेट आहे. या पद्धतीने ही सर्व एक्झाम्पल आपल्याला सीलोमेट ऑर्गॅनिझम मध्ये लक्षात ठेवायचे आहे. ओके, देन सेकंड टाइप अकॉर्डिंग टू द सीलोम हिअर सुडोसीलोमेट्स. व्हॉट इज मीन बाय सुडो? सुडो म्हणजे फॉल्स म्हणलं जातं. इथं म्हणलेलं आहे बघा, फॉल्स बॉडी कॅव्हिटी और सुडोसील इज प्रेझेंट
this pseudocyl or false cavity, it is formed the cavity between body wall and alimentary canal which is lined by patches of mesodermal cell. म्हणजे इथं मेसोडर्मचं कंप्लीट स्प्लिटिंग होत नाही, मेसोडर्म स्लाइटली स्प्लिट झालेला बघायला मिळतो. म्हणजे मेसोडर्मचे 2 लेअर कंप्लीट सगळ्या बाजूनी सेपरेट होत नाहीत. काही ठिकाणी ते जॉईंट असतात, काही ठिकाणी सेपरेट असतात, काही ठिकाणी जॉईंट असतात, काही ठिकाणी सेपरेट असतात. त्यामुळे इथे कॅव्हिटी तयार होते, परंतु ती कॅव्हिटी खरी कॅव्हिटी नसते. त्या कॅव्हिटीच्या मध्ये मध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, मेसोडर्मचे पॅचेस बघायला मिळतात. सच बॉडी कॅव्हिटी इज नोन एज दी फॉल्स बॉडी कॅव्हिटी और सिडोसिल, आणि त्या ऑर्गॅनिझमला सुडोसिलोमेट म्हणलं जातं. हिअर द एक्झाम्पल इज मेंबर्स ऑफ फायलम अस्कलमेंथिस. अस्कलमेंथिस नावाचा एक फायलम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, सुडोसिलोमेट ही कंडिशन बघायला मिळते. लेट अस सी इन द डायग्राम. दिस इज द सुडोसिलोम. यू कॅन सी हिअर हा आउटर एक्टोडर्म आहे आणि मिडल मेसोडर्म आहे, पण तो कम्प्लीट स्प्लिट झालाय का बघा. इथं मेसोडर्मचे पॅचेस बघायला मिळतात, इथं कॅव्हिटी आहे, इथं पुन्हा कॅव्हिटी आहे, इथं पुन्हा मेसोडर्मचे पॅचेस, इथं कॅव्हिटी आहे, पुन्हा मेसोडर्मचे पॅचेस, इथं कॅव्हिटी आहे, पुन्हा मेसोडर्मचे पॅचेस. या पद्धतीनं ही कॅव्हिटी जी आहे ती कंप्लीट कॅव्हिटी आपल्याला बघायला मिळत नाही, तर इट इज लाइन्ड बाय पॅचेस ऑफ मेसोडर्मल सेल म्हणलेलं आहे. सच कॅव्हिटी इज नोन एज अ फॉल्स बॉडी कॅव्हिटी और इट इज कॉल्ड एज अ सुडोसिलोम. हा एक्टोडर्म आहे, हे मेसोडर्मचे पॅचेस आहेत, आणि हा जो दिसतोय तो काय आहे, एंडोडर्म आहे. ओके, या पद्धतीनं फक्त अस्कलमेंथिस मध्येच आपल्याला काय बघायला मिळते, सुडोसिलोमेट कंडिशन बघायला मिळते, आणि ऍनिलिडा ऑनवर्ड सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये सिलोमेट कंडिशन बघायला मिळते. आणि थर्ड जर आपण बघितलं, इथं बघू शकता तुम्ही पॅचेस ऑफ मेसोडर्म आहेत बघा, असिलोमेट. थर्ड कंडिशन आहे असिलोमेट. हिअर नो बॉडी कॅव्हिटी और सिलोम इज सीन, हेन्स कॉल्ड एज अ असिलोमेट. कोणत्याही पद्धतीची बॉडी कॅव्हिटी असत नाही, सिलोम असत नाही, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, असिलोमेट म्हणलेलं आहे. हिअर मेंबर्स ऑफ फायलम प्लेटीहेलिमेंथिस. प्लेटीहेलिमेंथिस हा एकमेव फायलम आहे ज्याच्यामध्ये असिलोमेट कंडिशन आपल्याला बघायला मिळते. हिअर वी कॅन सी द डायग्राम. तर इथं तुम्ही बघू शकताय, हा आउटर एक्टोडर्म आहे, पुन्हा हा मिडल मेसोडर्म आहे, आणि हा आतमधला एंडोडर्म आहे. इथं कुठं कॅव्हिटी दिसते का आपल्याला, ही जी आहे ती डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे. पण कुठेही मध्ये आधी कॅव्हिटी दिसते का, हे 3 वॉल लेअर्सच्या मध्ये, म्हणजेच नो बॉडी कॅव्हिटी और सिलोम. ही सेंटरची ती काय आहे, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, म्हणजे आपली अन्ननलिका जशी असते ती कॅव्हिटी आहे. लक्षात येते का इथे सगळ्यांच्या बघा. म्हणून इथं कोणत्याही पद्धतीचा सिलोम नाही, बॉडी कॅव्हिटी नाही, म्हणून त्याला असिलोमेट म्हणलेलं आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, फायलम प्लेटीहेलिमेंथिस. ह्या प्रत्येक सिलोमेट असेल, असिलोमेट असेल किंवा सुडोसिलोमेट असेल, त्याचे एक्झाम्पल जे आहेत त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. ओके, सो हिअर वी कॅन सी टुगेदरली दिस 3 टाइप्स. इथं बघा, पहिला जो ग्रुप आहे सिलोमेट, दुसरा आहे सुडोसिलोमेट, तिसरा आहे असिलोमेट. इथं तुम्हाला कंप्लीट कॅव्हिटी बघायला मिळते इकडून आणि इकडून, म्हणून त्याला सिलोमेट म्हणलेलं आहे. इथं कॅव्हिटी आहे परंतु मेसोडर्मचे पॅचेस बघायला मिळतात, म्हणून याला सुडोसिलोम म्हणलेलं आहे. आणि इथं सिलोमच नाही, कुठंच कॅव्हिटी नाहीये. ही मधली जी ती काय आहे, ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, ही सुद्धा काय आहे, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे, ही डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे. तिन्हीच्या मध्ये फक्त इथं क्लिअर कॅव्हिटी आहे, म्हणून ह्याला ट्रू बॉडी कॅव्हिटी सिलोम म्हणलेलं आहे. इथं कॅव्हिटी आहे परंतु ती पॅचेस तिथं आपल्याला बघायला मिळतात मेसोडर्मचे, म्हणून त्याला सुडोसिलोम म्हणायचं. आणि इथं सिलोमच नाही, बॉडी कॅव्हिटीज नाही, म्हणून ह्याला असिलोमेट म्हणायचं. ओके, या पद्धतीने हे अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स और ऍब्सेन्स ऑफ सिलोम, द 3 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स वी कॅन ऑब्झर्व, सिलोमेट, सुडोसिलोमेट अँड असिलोमेट. ओके, दिस इज द 4th criteria. Next criteria, very simple criteria, body segmentation or metamerism. Some organisms body is segmented and this segmentation is typical, which is known as a metameric segmentation, and therefore that is known as the metamerism. So here first we have to see the information. What is mean by body segmentation? It is a series of successive units or segments
अरेंज्ड along the length of the body of an animal. एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात, एक सेरीज मध्ये सक्सेसिव्ह युनिट्स किंवा सेगमेंट्स बघायला मिळतात. हिअर व्हेन द एक्सटर्नल सेगमेंटेशन ऑफ द बॉडी coincides with internal segmentation, such animals are called as a metamerically segmented organism and the phenomenon is known as the metamerism. Here example, phylum Annelida. Annelida phylum मधले सर्व ऑर्गॅनिझम जे आहेत ते सेगमेंटेड आहेत, मेटामेरिकली सेगमेंटेड आहेत. एक्झाम्पल अर्थवर्म. लेट अस सी इन द डायग्राम व्हॉट इज द मेटामेरिक सेगमेंटेशन और बॉडी सेगमेंटेशन. इथं तुम्ही डायग्राम बघू शकताय. अर्थवर्म गांडूळ सर्वांना माहिती आहे, तर याच्यावरती तुम्हाला असे छोटे छोटे कप्पे असल्यासारखे रेषा दिसतात का बघा. इथं तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवते की समजा ही ऑर्गॅनिझमची बॉडी आहे, तर याच्यावरती तुम्हाला अशी काय बघायला मिळतात, सेगमेंट्स बघायला मिळतात. अशी फक्त हे सेगमेंट्स कशा असतात, त्यांची साईज जर बघितली तर ती एक सारखी आहे बघा. एक छोटा सेगमेंट आहे, एक मोठा सेगमेंट आहे असं असत नाही. आणि हे सेगमेंट फक्त बाहेरून दिसत असं नाही. जर आपण अर्थवर्म कट केलं, अर्थवर्म कट करून आतून बघितलं तर बाहेर जशी रेष आहे इथं तशीच रेष तुम्हाला आतल्या बाजूला सुद्धा बघायला मिळणार आहे. म्हणूनच इथं म्हणलेलं आहे एक्सटर्नल सेगमेंटेशन इज कोइन्साइडिंग विथ इंटरनल सेगमेंटेशन. म्हणजे बाहेरच्या बाजूला जसं सेगमेंटेशन आहे तसंच जर ऑर्गॅनिझम कट केला तर आतल्या बाजूला सुद्धा आपल्याला ते सेगमेंटेशन बघायला मिळेल. अशा पद्धतीचं जर सेगमेंटेशन असेल तर त्याला काय म्हणलं जातं, मेटामेरिक सेगमेंटेशन म्हणलं जातं आणि त्या फिनॉमिननला मेटामेरिझम म्हणलं जातं. हिअर एक्झाम्पल यू हॅव टू रिमेंबर दॅट इज फायलम ॲनिलिडा. अर्थवर्म फायलम ॲनिलिडा मधले सर्व ऑर्गॅनिझम जे आहेत ते मेटामेरिकली सेगमेंटेड असलेले आपल्याला बघायला मिळतील. त्यासाठी अर्थवर्मचं एक्झाम्पल आहे, इथं बघू शकता तुम्ही. हे सगळे सेगमेंट दिसतात. याच्यामध्ये खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. आपण फायलम ॲनिलिडाची माहिती नंतर घेणार आहे, त्यावेळेला अदर एक्झाम्पल सुद्धा ॲनिलिडा मध्ये तुमच्या लक्षात येतील. लीच, जळू हे याच्यामधले एक्झाम्पल आहे. असे अनेक सारे एक्झाम्पल आपल्याला बघता येतील. ओके, तर या पद्धतीनं 5 क्रायटेरिया वापरून, बेसिकली 5 क्रायटेरिया वापरून काय केलेलं आहे, ॲनिमलचं क्लासिफिकेशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. फर्स्ट आपण बघितला नंबर ऑफ जर्म लेयर्स, सेकंड बघितला आपण बॉडी प्लॅन, थर्ड बॉडी सिमेट्री, फोर्थ बॉडी कॅव्हिटी आणि फिफ्थ बॉडी सेगमेंटेशन. एकदा रिवाइज करूया आपण. फर्स्ट जो आहे नंबर ऑफ जर्म लेयर्स. अकॉर्डिंग टू नंबर ऑफ जर्म लेयर्स द ऑर्गॅनिझम्स आर आयदर डिप्लोब्लास्टिक हॅव्हिंग 2 जर्म लेयर्स और ट्रिप्लोब्लास्टिक हॅव्हिंग 3 जर्म लेयर्स. 2 असतील तर एक्टोडर्म आणि एंडोडर्म, 3 असतील तर एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. ओके, सेकंड आपण बॉडी प्लॅन बघितला. बॉडी प्लॅन मध्ये बेसिक 3 बॉडी प्लॅन्स आहेत. फर्स्ट जो आहे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ओके, किंवा त्याला सेल ऍग्रिगेट प्लॅन म्हणलेला आहे. वेअर ऑल सेल्स आर परफॉर्मिंग ऑल द फंक्शन्स, नो डिव्हिजन ऑफ लेबर, हे आपण बघितलं होतं. सेकंड याच्यामध्ये आपण बघितलं टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये आपण बघितलं की याच्यामध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन होती. ओनली 1 ओपनिंग इज देअर विच इज ऍक्टिंग ऍज अ माउथ ऍज वेल एज एनस. त्यानंतर थर्ड आपण बघितलं त्याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम, ऑर्गन लेवल एक ऑर्गनायझेशन छोटासा बघितला. आणि महत्वाचा तिसरा जो आहे ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कम्प्लीट असते विथ 2 सेपरेट ओपनिंग, माउथ ऍज अ सेपरेट ओपनिंग आणि एनस ऍज अ सेपरेट ओपनिंग. हे कालच्या लेक्चरला आपण बघितलेलं होतं. आणि आजच्या लेक्चरला आपण तिसरा क्रायटेरिया बॉडी सिमेट्री, असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल आणि बायलॅटरल सिमेट्रिकल हे 3 टाइप्स बघितले. त्यानंतर चौथा आपण बघितला, कुठला बघितला आपण चौथा, तर बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी मध्ये जर आपण बघितलं तर 3 प्रकार आपण बघितले, सिलोमेट, सुडोसिलोमेट आणि असिलोमेट. ओके, आणि शेवटचा जो आहे बॉडी सेगमेंटेशन. सम फायलम्स आर showing metameric segmentation. Here example is phylum Annelida, अर्थवर्म एक्झाम्पल आहे. आणि काही दुसऱ्या फायलम मधले ऑर्गॅनिझम फक्त आपल्याला काय बघायला मिळतात, मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी दाखवणारे बघायला मिळतात. ओके, सो वी हॅव कम्प्लिटेड दिस 5 क्रायटेरिया. नाउ द नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू सी रिलेटेड टू दिस क्लासिफिकेशन. वन टर्म वी हॅव टू सी हिअर. What is meant by notochord? Noton means notochord. Here noton means back
and cord means string. So here this structure notochord, it is a mesodermally derived rod-like structure which is formed on the dorsal side during embryonic development. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला डॉर्सल साइड म्हणजे पाठीकडची बाजू. आपण जर स्ट्रेट उभं राहिलो तर आपली पोटाकडची बाजू म्हणजे व्हेंट्रल येणार आहे आणि पाठीकडची बाजू म्हणजे डॉर्सल येणार आहे. किंवा 4 पायाची जर ऑर्गॅनिझम बघितले तर त्यांची वरची सरफेस ती डॉर्सल आणि खालची सरफेस ती व्हेंट्रल. कॉक्रोच असं निघालेला आहे समजा, तर कॉक्रोचची वरची बाजू म्हणजे डॉर्सल, खालची बाजू म्हणजे व्हेंट्रल. ओके, मग ही नोटोकॉर्ड म्हणजे काय आहे, मेसोडर्म पासून तयार होणारा रॉड लाईक स्ट्रक्चर आहे. डॉर्सल साइड वरती असतो. इथं तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकताय एक नोटोकॉर्ड दाखवलेलं आहे बघा इथं ब्लॅक कलरचं. डॉर्सल सरफेस वरती ही जी आहे ती नर्व कॉर्ड आहे, त्याच्यापासून नर्वस सिस्टीम तयार होते. त्याच्या खाली ही ब्लॅक कलरचं एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, त्याला नोटोकॉर्ड म्हणले जातं. मग अकॉर्डिंग टू द प्रेझेन्स or absence of notochord, the organisms are classified into 2 types, chordates आणि नॉन कॉर्डेट्स. जर नोटोकॉर्ड असेल तर कॉर्डेट्स म्हणलं जातं, नसेल तर नॉन कॉर्डेट. नॉन कॉर्डेट म्हणजे द ॲनिमल शोईंग ऍब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. ओके, आणि कॉर्डेट्स मध्ये काय येणार आहे, द ॲनिमल्स शोईंग प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड. हे 2 बेसिक क्लासिफिकेशन आहे, ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला आहे. नॉन कॉर्डेटा ग्रुप आणि कॉर्डेटा ग्रुप कशानुसार वेगळा केलेला आहे, तर ऍब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड असेल तर नॉन कॉर्डेटा ग्रुप येईल आणि प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड असेल तर कॉर्डेटा येईल. ओके, अगेन दिस कॉर्डेट ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाइड इनटू 2 टाइप्स. द फर्स्ट इज नोन एज द इनव्हर्टिब्रेट्स, म्हणजे पुन्हा कॉर्डेटाचं क्लासिफिकेशन जे आहे हे पुन्हा 2 ग्रुप मध्ये झालेलं आहे. द फर्स्ट ग्रुप इज नोन एज द इनव्हर्टिब्रेट. हिअर द एनिमल्स आर शोईंग ऍब्सेन्स ऑफ व्हर्टिब्रल कॉलम, म्हणजे यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम असत नाही. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे आपला पाठीचा मणका, आपल्या पाठीच्या मणक्याचे जे बोन्स आहेत, पाठीचा कणा आपण त्याला म्हणतो, तो यांच्यामध्ये असत नाही, त्याला इनव्हर्टिब्रेट म्हणायचं. आणि सेकंड जो आहे व्हर्टिब्रेट ग्रुप, हिअर द एनिमल्स आर शोईंग व्हर्टिब्रल कॉलम विच इज इन दिस एनिमल्स. इथं एक शब्द बदलायचा आहे, इथं नोटोकॉर्ड पाहिजे, सगळ्यांनी नोट लिहिताना इथं कन्फर्म करा, इथं नोटोकॉर्ड पाहिजे, चेंज करायचं राहिले. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. एक फक्त तुम्ही नोट डाऊन करताना वहीमध्ये लिहिताना हे लक्षात घ्या, नोटोकॉर्ड जो आहे तो रिप्लेस होतो व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजे इनव्हर्टिब्रेट मध्ये काय असतो, नोटोकॉर्ड असतो, आणि व्हर्टिब्रेट मध्ये काय आहे, नोटोकॉर्डचं रिप्लेसमेंट जे आहे ते व्हर्टिब्रल कॉलमच्या साहाय्याने झालेलं आपल्याला बघायला मिळतं. So accordingly here chordate organisms are divided into these 2 types, invertebrate and vertebrate. Okay, now here we have to see classification of the non chordates up to phylum level. आपल्याला सुरुवातीला नॉन कॉर्डेटाचं क्लासिफिकेशन बघायचं आहे आणि नंतर आपण कॉर्डेटाचं क्लासिफिकेशन बघणार आहे. तर नॉन कॉर्डेटाचे 10 फायलम आपल्याला स्टडी करायचे आहेत. 1 बाय 1 त्याची नावं मी वाचणार आहे इथं. द फर्स्ट फायलम पोरिफेरा, एक्झाम्पल सायकॉन. Second phylum Cnidaria, or it is also called as a Coelenterata, example Hydra. Third phylum Ctenophora, example Comb jelly. Fourth phylum Platyhelminthes, example tapeworm. Fifth phylum Aschelminthes, example Ascaris. Sixth phylum Annelida, example earthworm. Seventh phylum Arthropoda, example cockroach. 8th phylum Mollusca, example Phyla. 9th phylum Echinodermata, example starfish. And 10th phylum, example Hemichordata, example is Balanoglossus. असे 10 फायलम आपल्याला नॉन कॉर्डेटाच्या सुरुवातीला बघायचे आहेत आणि मग आपण कॉर्डेटाचं क्लासिफिकेशन डिटेल मध्ये बघणार आहे. ऑलरेडी यू हॅव स्टडीड ऑल दीज 10 फायला इन 10th स्टँडर्ड. 10वीला तुम्ही हे सगळं शिकलेलं आहात, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही फार कमी कॅरेक्टरिस्टिक स्टडी केलेले होते प्रत्येक फायलमची. आता आपल्याला 11th स्टँडर्डला काय करायचं आहे, या प्रत्येक फायलमची, फायलम पोरिफेरा, सिनिडारिया, टिनोफोरा, प्लेटीहेल्मिंथिस, अस्कलमिंथिस, एनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकिनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, या 10 फायलमचे डिटेल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आणि मोर एक्झाम्पल्स आपल्याला प्रत्येक फायलमचे बघायचे. इथं फॉर एक्झाम्पल म्हणून एकच एक्झाम्पल टाकलेलं आहे, पण प्रत्येक फायलमचे मॅक्झिमम एक्झाम्पल आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत.
आणि टिपिकल त्या फायलमचे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तेही आपल्याला स्टडी करायचे आहे. ओके, सो फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू स्टार्ट द डिटेल्स अबाउट ऑल दिस फायलम्स वन बाय वन. नेक्स्ट लेक्चर पासून आपण वन बाय वन प्रत्येक फायलमचे डिस्टिंग्विशिंग फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स विथ एक्झाम्पल्स आपण स्टडी करणार आहे. तर आता एक 4 मिनिटं राहिलेली आहेत. जर कोणाचे काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारायच्या आहेत. नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर.